मला असं वाटतं जे युतीच्या बैठकीच्या आमंत्रणाचा विषय महत्त्वाचा नसून युती आणि त्याचा धर्म, मला असं वाटतं वरचे आमचे आदरणीय नेते हे ठरवतील. आदरणीय गुलाबभाऊ, आदरणीय गिरीशभाऊ, आदरणीय किशोरप्पा ज्येष्ठ नेते आहेत, ते त्या संदर्भात योग्य ते निर्णय घेतील. परंतु मला असं वाटतं की अटलजींचं वाक्य जे छोटे मन से कोई बडा नहीं होता, छोटे मन से कोई खडा नहीं होता, हे जे आपण ज्याला म्हणतो लोकल थॉट्स ठेवणाऱ्यांच्या मला असं वाटतं एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे. निश्चितच मी या संदर्भात नेते उचित त्या संदर्भातल्या सूचना देतील. पॅनलवर त्यावर तुम्ही बोलले होते की गिरीश महाजनांची चर्चा करून मी कळवेल, प्रोटोकॉल पाळला पाहिजे असं देखील म्हटलं होतं. निश्चितपणे गिरीश भाऊंच्या कानावर हा विषय घातलेला आहे. त्यांनी सांगितलं की ही जी चूक आहे ती दुरुस्त होईल. ते मला माहित नाही, पण मी हा विषय माननीय गिरीश भाऊंच्या कानावर टाकला. हो, ते तुमच्याकडूनच मला माहिती पडलं की जी काय पॉम्पलेट आहे, पॉम्पलेटवर त्यांचा फोटो नाही, तुम्ही गिरीश भाऊंच्या कानावर टाकलेला आहे. याच्यानंतर ती दुरुस्त होईल असं त्यांनी सांगितलं. आपण प्रत्येक गोष्ट सांभाळतायत नेते, मात्र आता महायुतीची निवडणूक तोंडावर असताना महायुतीमध्ये अशा पद्धतीचे प्रोटोकॉल पाळले जात नसतील तर निश्चित नाराजीची शक्यता आहे, नाराजी ओढवतील. कार्यकर्त्यांची समजूत बरोबर आहे. इलेक्शन पिरियड मध्ये आपण सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. जो कोणी आयोजक असेल किंवा जो कोणी ह्या गोष्टी सांभाळणारा असेल त्याला आदरणीय गिरीश भाऊ सूचना देतील आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात दुरुस्त. वरिष्ठांच्या वतीनं साधारण सर्वांना निमंत्रण देण्यात आलं होतं. स्थानिक काही नेते आहेत त्यांनी एक गोष्टी पाळलेल्या नाही पाहिलेल्या नाही. आता इलेक्शन मध्ये असं थोडंफार चालू असतं, पण याच्यानंतर काही चुका होणार नाहीत याची खात्री मला वाटतं गिरीश भाऊंनी दिलेली आहे. तशा पद्धतीच्या सूचना गिरीश भाऊंनी खाली सगळ्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना दिल्या. नाशिकमध्ये आपले उमेदवार घराडे आणि भुजबळ यांच्यातील राजकीय वाद जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कुठेतरी भुजबळ या संपूर्ण घटनेपासून लांब असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम आपल्या उमेदवारावर होईल. मला असं वाटतं राजकारणामध्ये व्यक्तिगत वाद आणि युती हे दोन विषय असतात. तुमच्यावाले व्यक्तिगत वाद हे बाजूला ठेवले पाहिजे. महायुतीच्या नेत्यांचे जे आदेश असतील त्या आदेशाचं पालन सगळ्याच नेत्यांनी केलं पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यामुळे ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे. ते देखील युतीचं महापालन करतील आणि महायुतीचा उमेदवार तिथे देखील विजयी होईल याची मला खात्री आहे. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.